बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. समजा प्रगती पुस्तकांमध्ये अभ्यास आणि परीक्षेचे गुण नाही लिहिले तर काय होईल? मग तुम्हाला कशा कशाचे आणि किती गुण मिळतील बरं? बघूया या गोष्टीत. धक्कादायक प्रगती पुस्तक, ओरिजिनल स्टोरी, द व्हेरी शॉकिंग रिपोर्ट कार्ड बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे जेन डिसूजा, चित्रांकन सोनल गुप्ता वासवानी, मराठीत अनुवाद मीरा जोशी, गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. पट्टूच्या बाबांनी पट्टूचं प्रगती पुस्तक स्वतः जातीने अनुराधा मॅडमकडून घेतलं. ते घेताना बाबा अगदी तोंड भरून हसत होते, जणू काही प्रगती पुस्तक म्हणजे एखादा मिठाईचा पुडाच असावा. गेल्या वेळी पट्टूने त्याच्या प्रगती पुस्तकाचं विमान बनवलं होतं. त्याला विचारलं तर तो म्हणे प्रगती पुस्तक उंच उडवून त्याने घरी पाठवून दिलं होतं. ते घरी कधी पोचलंच नाही ती गोष्ट वेगळी. ते का बरं पोचलं नसेल? त्या प्रगती पुस्तकाचं किती उबदार घरटं झालं ते झाडावरची चिमणी कदाचित तुम्हाला सांगू शकेल, किंवा रस्त्यावर चणे फुटाणे विकणारा त्याच्या पुडीचा कोण काय मस्त झाला याबद्दल सांगेल. म्हणून यावेळी बाबा प्रगती पुस्तक आणायला स्वतःच पट्टूबरोबर गेले. बाबांनी पट्टूचं प्रगती पुस्तक पाहिलं मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू एकदम मावळलंच. वाचनासाठी 10 पैकी 3 गुण. बाबांच्या भुवया अगदी आक्रसून गेल्या. पाठांतरात 10 पैकी 4 गुण. बाबांनी नाही नाही म्हणत आपलं डोकं एखाद्या वादळात हलणाऱ्या झाडासारखं जोरात हलवलं. शुद्ध लेखनासाठी 10 पैकी 2. बाबांनी तोंडाने कसाबसा आवाज काढला. तो आला अगदी रेल्वेच्या इंजिनासारखा, हुफ असा. ते दोघं घरी निघाले तेव्हा पट्टूच्या बाबांच्या मनात विचार आला, या प्रगती पुस्तकाचं साधं विमान नव्हे तर एखादं रॉकेट करून अवकाशात अगदी दूर भिरकावून दिलं पाहिजे. पट्टूची आई काय म्हणेल आता? तिचा तर वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा. तेवढ्यात पट्टूची मैत्रीण शांभवी धावत आली. तिने पट्टूला एक चॉकलेट दिलं. काल मी पेन्सिल आणायची विसरले होते ना, तेव्हा तू मला तुझी पेन्सिल दिलीस म्हणून तुला हे चॉकलेट, शांभवी म्हणाली. बाबांच्या लगेच लक्षात आलं. तरीच पट्टू घरी येतो तेव्हा त्याच्याकडे एकही पेन्सिल नसते. आणखी थोडं पुढे गेल्यानंतर कुत्र्यांचं एक मोठं टोळकं पट्टू आणि बाबांबरोबर धावू लागलं. सारी कुत्री आपल्या शेपट्या हलवत होती. पट्टूने खाली झुकून त्यांच्या डोक्यावर प्रेमाने थोपटलं. तो चाचरत म्हणाला, बाबा मी ना काळू, चिंटू आणि बिंटूला माझ्या डब्यातल्या पुऱ्या देतो खायला. बाबा स्वतःशीच म्हणाले, छान. आणि पट्टू जास्त पुऱ्या मागतो म्हणून त्याच्या आईला किती आनंद होतो. त्या पुऱ्या कुठे गायब होतात ते तिला कळालं तर. पट्टू आणि बाबा घरी जवळजवळ पोहोचलेच होते तितक्यात शेजारच्या दास काकांनी हाक मारली. हॅलो पट्टू, अरे आज मला औषधं नको आहेत बरं का, ते म्हणाले. बाबा बुचकळ्यात पडले. औषधं तर आम्हाला पण नको आहेत, मग काका असं का म्हणतायत? दासकाकांनी मग उलगडा केला. मी तुमच्या मुलाला कोपऱ्यावरच्या दुकानातनं माझी औषधं आणायला सांगतो. तो अगदी मोजून व्यवस्थितपणे सुट्टे पैसे परत आणतो बरं का. तुम्हाला त्याचा अगदी अभिमान वाटत असेल. घरी पोहोचताच आई बाहेर आली. काय म्हणताय पट्टूचं प्रगती पुस्तक, तिने विचारलं. बाबांनी डोळे मिटले आणि ते म्हणाले, फारच धक्कादायक आहे ते. पट्टूचा चेहरा अगदी एवढासा झाला होता. आपल्या वस्तू दुसऱ्यांना देणं यासाठी 10 पैकी 9 गुण, बाबा म्हणाले. कनवाळूपणासाठी 10 पैकी 10. कनवाळूपणा म्हणजेच कंपॅशन. मोठ्यांचा आदर करणं यासाठी 10 पैकी 11. पट्टू आणि आई दोघांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. पट्टूचा रसरशीत संत्र्यासारखा तर आईचा चेहरा कलिंगडासारखा फुलून आला. आई पट्टूला घेऊन खाली बसली. आई,
हे बघ माझं खरं प्रगती पुस्तक, शाळेचं. पट्टू म्हणाला. आणि आई अगदी हसून म्हणाली, प्रामाणिकपणासाठी 10 पैकी 12 गुण. असं प्रगती पुस्तक कुणाच्याच वाट्याला येणार नाही. कशी वाटली ही धक्कादायक रिपोर्ट कार्डची गोष्ट? छान होती ना? या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. पुन्हा भेटूया पुढच्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.